आम्हाला मिळाली आपण स्टुडिओ स्टुडिओ इथे मात्र मिळाला मॅच ऑफ दी मॅच प्रत्येक मॅच करिता स्वर्गीय संतोष kanan kiri bola meluncur kencang gerak model lincah jangan sampai kalah atur serangan sampai musuh kalah बेस्ट बॉलर स्वर्गीय गणेश अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य स्वर्गीय मोहन बुद्धोलकर यांच्या स्मरणार्थ जितेश बुद्धोलकर यांस कृ आम्हाला मिळाले आणि प्रणयजी भोईर यांच्याकडून मिळाले पाणी व्यवस्था अक्षरा चिर वॉटर प्रोपरायटर अल्पेश अभिमन्यू वारगडे यांच्याकडून आम्हाला इथे मात्र मिळालं आहे टॉस बॉक्स जर का बघितलं माजी चेअरमॅन शारदा विद्यालय शेलार श्री रघुनाथ त्रिंबक भोईर साहेब यांच्याकडून आम्हाला मिळालं आहे खेळाडू कक्ष मान्यता वॉटर सप्लायर्स प्रोपरायटर दिनेश सुरेश वारगडे यांच्याकडून आम्हाला मिळालं आहे त्यानंतर खेळाडू कक्ष स्वर्गीय यशवंत किशन भोईर यांच्या स्मरणार्थ योगेश यशवंत भोईर व निकेश यशवंत भोईर यांच्याकडून आम्हाला मिळालं आहे पाणी बॉटल व्यवस्था पिंटूजी वाळंज आणि रमेशजी वाळंज यांच्याकडून आम्हाला पाणी व्यवस्था आणि चौथ्या दिवसाच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडून राहिली आहे नाश्त्याचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये आम्हाला राहुल वडापाव राहुल सतन भोईर यांच्याकडून नाश्ता इथे मात्र मिळाला आहे त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये जय हनुमान इडली डोसा सेंटर बाळू माने यांच्याकडून आणि तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीसुद्धा राहुल वडापाव यांच्याकडून आम्हाला इथे मात्र वडापावची आणि नाश्त्याची व्यवस्था झाली आहे त्याबद्दल आम्ही चौथ्या दिवसाची झाली आहे त्याबद्दल त्यांची आम्ही मनपूर्वक ऋणी आहोत चला जाऊयात मॅचच्या दिशेने आपण तब्बल 32 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात विजयाकरिता 33 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र विजयाकरिता भासते प्रथमतः सूर्यनगर संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र आमंत्रित केले जाईल संकेतला आणले गेले सलामीची जोडी मैदानाच्या अनिकेत आणि अनिकेतचा पहिलाच बॉल यावेळेस इथे मात्र उडवला गेलाय झेल आहे इथे मात्र संधी विकेट सोईल पतन परतावं लागेल यावेळेस तंबूच्या आसऱ्याला बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग स्पोर्ट शेलार पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर झेलबाच्या स्वरूपात परतावा लागला इथून मात्र तंबूच्या आसऱ्याला संकेतनं पहिल्या चेंडूवर चांगल्या गोलंदाजीचे संकेत सध्या तरी द्यायला सुरुवात केली आहे फलंदाजी करत असताना सूर्यनगर संघाची अटॅकिंग बॅटिंग आपण पाहिली आहे पाहूयात अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळेल का पहिल्या चेंडूवर तर त्या पद्धतीचं चित्र सध्या तरी स्पष्ट होताना पाहायला मिळालंय जॉय 11 RCC पहारे कुठल्या पद्धतीनं परिश्रम करताना पाहायला मिळेल याही वेळेला दांडी गुल करणारा हा चेंडू विकेट सोबत फर्निचर उद्ध्वस्त फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर क्या बात है सध्या तरी इथे मात्र अटॅक करायला केली गेली गोलंदाजीच्या मार्फत इथे मात्र सुरुवात अनेक सिनियर कॉमेंटेटर्सला आपण इथून मात्र ऐकलंय अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट मग तो गोलंदाजी मार्फत करा अथवा फलंदाजी मार्फत करा सध्या तरी सूर्यनगर संघाचा विचार केला फलंदाजी मार्फत इथे मात्र अटॅक केलाय गोलंदाजी मार्फत अटॅक सध्या तरी पाहायला मिळतोय कॉमेंट्री बॉक्स थोडंसं खाली करा ही नम्रतेची विनंती इथून मात्र असणार आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडी शांतता राहील या गोष्टीचे पण घ्या नोंद सलग 2 चेंडू आणि 2 विकेट इथून मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण इथून मात्र पाहत आहे बॉलर ऑन हॅट्रिक
इथून मात्र असं म्हणायला हरकत नाही आहे. गोलंदाज इथून मात्र हॅट्रिक साधेल का? गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज संकेत तयार. पुढचा बॉल गॅप मधून चेंडूवर ट्रॅव्हल केले गेले. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मधून क्षेत्ररक्षक आहे का? नाही आहे त्या क्षेत्रामध्ये. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय. चौकार 4. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. चला धोंडावडवली संघ, जर का आपण इथपर्यंत पोहोचला असाल तर रिपोर्टिंग करायचंय. टीम धोंडावडवली संघ, आम्ही आपणास विनंती करतोय, आम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. चौकार पाहायला मिळालाय अगदी पहिल्या षटकाच्या 3ऱ्या चेंडूवर. सध्या तरी खातं खुल्लं करत असताना जॉय 11 RCC पारे संघ. गोलंदाज तयार. पुढचा बॉल भिरकावून देत आहेत. यावेळेस अक्रॉस द लाईन हा फटका ऑन साईडला फटका कन्वर्ट केला गेलाय. सिंगल मिळते. डबलच्या प्रयत्नामध्ये होतील का 2 धावा? इथून मात्र पूर्ण. तर यस, डेफिनेटली इथून मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत असताना धावफलक 2 धावेच्या बढतीनं पुढे सरसावतं. ते म्हणजे 6 या अंकावर धावफलक चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 4 धावसंख्या 2/6 या अंकावर 33 धावसंख्येचं आव्हान करायचं इथून मात्र पार. संकेत इथून मात्र सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार. पुढचा बॉल भिरकावून देत आहेत. उडवले गेले, दिली गेली दिशा. हा ही चेंडू चाललाय सरळ बाउंड्रीच्या पलीकडे. जय बजरंग चषक ब्रँडेड षटकार 6. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग. षटकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला आणि या षटकारानं धावसंख्या 12 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. पॉवरफुल स्ट्रोक कन्वर्ट करणं गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहताय अपील तर झालाय, पण 1-1 धाव आहे. इथून मात्र महत्वाची लेग बाईजच्या स्वरूपात 1 धाव इथून मात्र मिळते. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला 13 या अंकावर. सचिनजी भोईर स्टार क्रिकेटर इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय, आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजकांची ती सूचना पोहोचली आहे. वेलकम, सुस्वागतम सचिनजी भोईर साहेब, आपलं ही मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक पहिलं इथून मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत्या ती म्हणजे 13 या अंकावर. 12 चेंडू आणि आता मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे 20 या धावसंख्येची. 12 चेंडू विजयाकरिता 20 धावेची आवश्यकता. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि पेयवाहक जे काही आपण पोहोचताय थोडंसं त्वरित पोहोचा. तोपर्यंत थोडासा फावला वेळ एक देऊयात संधी डिक जॉकीला आणि परत यात मॅचमध्ये. आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो 1 नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. चला घाई करा थोडीशी. चला पेयवाहक मैदान सोडा धावत. आम्हाला आयोजक त्या पद्धतीने प्रेशराईज करतायत. आम्ही एक माध्यम आहोत, आम्ही फक्त ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावसंख्या 13, 33 धावांचं आव्हान पार करायचं आणि विजयाकरिता आता मात्र 12 चेंडू आणि आता 10 इथे मात्र 20 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल उडवला गेलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून दिशा दिली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. पारीचा होईल अंत. परतावा लागेल इथून मात्र तंबूच्या असलेला विकेटचं पतन. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार.
बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. थँक्यू. इथे मात्र विकेट बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो, गडी बाद होताना पाहायला मिळतो हिमांशू, ज्याच्या बॅट मधून आपण षटकार चौकारांचे मोठे स्ट्रोक कन्वर्ट होताना आपण पाहिल्या. तो फलंदाज बाद होतोय, सोडावं लागलं त्याला. इथून मात्र मैदान विकेटचं बदन पहिल्या चेंडूवर शुभसंख्येत सध्या तरी ओमकारने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर दर्शवलेत. न्यू बॅटर अल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहत आहे. अल्पेशवर जिम्मेदारी असणार आहे आता मात्र टीम जॉय 11 RCC पहारे संघाची. पाहुयात जिम्मेदारीला साजेसं काम करताना पाहायला मिळतील की त्याच पद्धतीनं अटॅकिंग गोलंदाजी आता मात्र टीम सूर्यानगर संघाकडून पाहायला मिळेल. 11 चेंडू विजयाकरिता 20 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी. कन्वर्ट करताना चूक कदाचित उद्भवली गेली असावी. सिंगलला पसंती दिली गेली आहे. एकच धाव इथून मात्र मिळते. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचताना 14 या अंकावर. विजयाकरिता 10 चेंडू आणि आता मात्र 19 धावसंख्येची आवश्यकता. नक्कीच आपण इथून मात्र पाहताय चेंडू संपुष्टात येत आहेत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. विजयाकरिता 19 धावसंख्येची आवश्यकता. टीम सूर्यानगर शेवटचा पुकार तुम्हाला इथून असणार आहे. क्षेत्ररक्षण आपण त्वरित सजवून घ्या ही नम्रतेची विनंती इथून मात्र असणार आहे. चला घाई करा, मॅचला आपण करायची आहे त्वरित इथून मात्र सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज ओमकार तयार. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता सज्ज. गोलंदाज तयार. पुढचा बॉल थोडंसं वेट केलं गेलं. फटका कन्व्हर्टर केला गेलाय. झेलला होती इथे मात्र संधी. ड्रॉप केला गेलाय झेल आणि त्याचा फायदा घेत धावा कन्वर्ट केल्या गेल्या. तिथे मात्र किती तर 2 धावा इथून मात्र मिळतील आणि 2 धावेने धावफलक धावफलक 16 या अंकावर. चांगला प्रयत्न होता धावा घेण्याची इथून मात्र आपण पाहत आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष. द्वितीय षटक प्रगतीपथावर. सूर्यानगर संघाचा मी आधी म्हटलं होतं की आधी विचार केला तर कदाचित प्रथम क्रमांकाचा पारितोषिक या स्पर्धेमध्ये त्यांनी घेतलं होतं. पुनश्च एकदा त्याचकरिता घोडदौड मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून मात्र चालू आहे. पुढचा बॉल यावेळेस फेकून दिला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र करतोय चूक. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहायला मिळतो इथून मात्र चौकार. 4. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय कार इथे मात्र कन्वर्ट होत. धावसंख्या यस धावसंख्या 20 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 4 धावसंख्या 20. 13 धावसंख्येची आवश्यकता. विजयाकरिता अजूनही वासी 8 चेंडू आणि विजयाकरिता 13 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथे दर्शवत आहेत. 1 धाव अंकित होईल. धावसंख्या 21 या अंकावर. अशा ना तशा सगळ्या स्वरूपात धावा येणं गरजेचं आहे आणि कदाचित तोच प्रयत्न RCC पहारे संघ जॉय 11 RCC पहारे संघाकडून होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा विचार करता एक गोलंदाजीचा ज्या पद्धतीनं गोलंदाजी होणं गरजेचं होतं. अस्त्रशस्त्र संपूर्ण बाहेर काढून
डिलिव्हरी होताना सध्या तरी या चेंडूंची पाहायला मिळते. चल या थोडंसं गेम करूयात आपण इथून मात्र स्पीडअप. अजूनही आपल्याला फायनलची मॅच खेळायची आहे, तीही उजेडामध्ये. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार. ओहो, यावेळेस फसवायचं होतं जणू बॅटरला. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल धोंडा वडवली आणि त्याच्या विपक्षात NR बोरपाडा बी या दोन संघांमध्ये लढत होईल. बोथ टीम कॅप्टन्स आम्ही विनंती करतोय क्षणाचाही विलंब न करता आपण त्वरित टॉसबॉक्समध्ये इथे उपस्थित व्हायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 22 नाही संपलेला, अजून एक चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज तयार. निर्धाव फेकी डॉट बॉल. षटक संपलाय. क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. करण ठाकरे, करण कवाड 11-11 येथे उपस्थित होत आहेत. वेलकम करण, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. NR बोरपाडा बी संघाच्या कर्णधाराने आम्हाला टॉसबॉक्समध्ये रिपोर्टिंग केलेलं आहे. टॉसबॉक्समध्ये ते उपस्थित आहेत. आम्ही धोंडावडवली संघाला विनंती करतोय आपण क्षणाचाही विलंब न करता त्वरित नाणेफेक कक्षामध्ये उपस्थित व्हायचं आहे. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे 6 चेंडू आणि आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता. चला टीम सूर्यानगर स्पीडअप करा. थोडासा खूप दिरंगाईने हा सामना जातोय आपल्यामुळं दुसऱ्या संघावर अन्याय होणार नाही आहे याची काळजी घेणं आपल्याला इथून मात्र गरजेचं असेल. धोंडावडवली संघाने सुद्धा इथे रिपोर्टिंग केलं आहे. NR बोरपाडा संघाने रिपोर्टिंग केलं आहे. जसं षटक संपेल तसं आपण नाणेफेक कक्षामध्ये त्वरित इथून मात्र जाऊयात. चला वॉर्मअप करा, तदनंतर मी सातत्याने पुकार दर्शवतोय. स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होतीये, बोलायला बरोबर वाटत नाहीये, खूप सारा टाइम वेस्ट करताय. आयोजक आम्हाला सातत्याने त्या गोष्टीचा पुकार देण्याकरिता सांगतायत. आम्ही एक माध्यम आहोत, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खूप सारा टाइम इथे मात्र वेस्ट होतोय. द्या लक्ष, आपण फायनल दिवस आहे, आयोजकांचा विचार करणं आपल्याला इथून मात्र गरजेचं आहे. 2 ते 3 महिने आधीपासून आपल्यासाठी इतकं भव्य दिव्य आयोजन करतात, त्यामुळे विनंती असेल थोडंसं घाई करा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. 6 चेंडू विजयाकरिता 11 धावांची आवश्यकता असताना पहिलाच बॉल इथे मात्र पाहायला मिळतो. इथून मात्र निर्धाव स्वरूपात या चेंडूच्या कदाचित शोधात होता, म्हणून आधी इतकं वॉर्मअप करताना पाहायला मिळालं. इथून मात्र गोलंदाज सूरज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. 5 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 11 धावसंख्येची आवश्यकता. एखादा मोठा फटका मॅच मध्ये ट्विस्ट. गोलंदाज तयार. पुढचा बॉल भिरकावून दिलाय, उडवले गेले चेंडूला. झेलला संधी की बाउंड्री लाईनच्या पलीकडे काय घडेल, हा चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स क्लिअर करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार 4. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. थँक्यू. संस्काराच्या बढतीने धावसंख्या 26 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. विजयाकरिता चेंडू शेष राहत आहेत. आता मात्र 4 आणि धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे 7 या धावसंख्येची. पुढचा बॉल भिरकावून दिलाय, सरळ बॅट न उडवलाय चेंडूला. दिली गेली दिशा सामन्याला. इथे मात्र कलाटणी लावणारा, सामन्याला वळण देणारा हा स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक. षटकार 6. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. षटकार आपण पाहिला आणि धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 32 या अंकावर शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष राहतोय आणि विजयाकरिता 1 धावसंख्येची आवश्यकता. विसरून चालणार नाहीये. ड्रेसिंग इज अ कंपल्सरी.
तिन्ही चेंडू जर का रोखले तर इथे मात्र विजयश्री होऊ शकतो गोलंदाजी करणारा संघ. काय घडेल काय बिघडेल येणारे हे 3 चेंडू इथे मात्र दर्शवतील. आणि याही वेळेत पॉवरफुल स्ट्रोक तर कन्वर्ट होतोय, चेंडू निघून जातोय. जॉय 11 आरसीसी पहारे संघाचा विजयाचा फटका, विजयाचा शंखनाद करणारा हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. आम्ही जरूर तुमच्यापर्यंत पोहोचू. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक युवकांनी रक्तदान करून आतापर्यंत 67 गरजू व्यक्तींना रक्त देण्यात आले. सर्व गरजू वाटसरूंना मोफत पाणपोईची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 90 अपंग बांधवांना व्हीलचेअर, कुबडी व इतर साहित्य मोफत देण्यात आले आहेत. 500हून अधिक बांधवांना मोफत रेशन कार्ड, इलेक्शन संतोषजी पाटील आणि सचिनजी भोईर या दोन्ही व्यक्तिमत्वांना आम्ही विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी इथे उपस्थित व्हायचंय. नाणेच्या 2 बाजू आहेत, आधी दर्शवतोय जय बजरंग चषक आणि अमित शेलारकर. येस भावेश, नाणेफेक नाण्याच्या 2 बाजू आम्ही शेलारकर, नाण्याच्या 2 बाजू आहेत आम्ही शेलारकर आणि नाण्याची दुसरी बाजू जय बजरंग चषक आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट सेमीफायनल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. कॉलिंग कोण देणार आहे? NR बोडपाडा संघ इथून मात्र कॉल देत आहेत. जय बजरंग चषक असं कॉल आलाय आणि जय बजरंग चषक आपण पाहताय. मान्यवरांना विनंती असेल पण सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक विन झालाय, फर्स्ट सेमीफायनल खेळताय, कसं वाटतंय? खूप आनंद होत आहे. नाणेफेकीचा कौल तुझ्याकडून होता, नाणेफेक सुद्धा विन तू झालाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं मागचं कारण काय? काही नाही, कसं वाटते आयोजन नियोजन? खूप छान आहे आयोजन. नक्कीच धन्यवाद, बेस्ट ऑफ लक तुम्हाला असेल. त्यानंतर धोंडा वडवली संघाच्या दिशेने जातोय. नाणेफेक विन झाला असता, काय निर्णय असता? बॅटिंगच केली असते. म्हणजे मनासारखा निर्णय आलाय, दोघांनाही मनासारखा निर्णय इथे मात्र मिळालाय. दोघंही त्या परीनं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतील. तुमचा गेम प्लॅनिंग कसं असणार आहे? गेम प्लॅनिंग तर काही नाही, अख्खे प्लेयरावी जर 100% दिला तर आम्ही 100% मॅच जिंकू. कसं वाटतं आयोजन नियोजन या स्पर्धेचं? आयोजन तर खूप सुंदर आहे, की नाही संधी दिलीबद्दल त्याबद्दल धन्यवाद. तर नक्कीच नाणेफेक कक्षातून न्यूज येते. इथे मात्र NR बोरपाडा संघानं नाणेफेक विन झाला आणि सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारतात आणि धोंडावडवली संघाला आमंत्रित करतायत फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. हॅलो, धन्यवाद तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चेंडू व्यवस्था पोहोचली गेली. सन्मान्य आदरणीय दिनेश भोईर साहेब आणि संतोष पाटील साहेबांचा इथे शुभागमन झाला. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दिनेश भोईर साहेब आणि संतोष पाटील साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. करण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यायला यायचं आहे. करण बॅट्समॅन पोहोचवा. टीम प्रकाश स्मृती धोंडावडवली बी. आपण आपले बॅटर्स मैदानामध्ये रवाना लगेचच करायचे. यानंतर होणारी मॅच NR
बोरपाडाची मॅच आणि विपक्षामध्ये प्रकाशमूर्ती धोंडावडेल बी जशी मॅच समाप्त होईल त्यांच्या विपक्षामध्ये टीम मी स्पोर्ट्स कवाड बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढताना तुम्हाला दिसेल ती म्हणजेच अर्थात जॉय 11 RCC पहारे. सन्मान्य आदरणीय संतोषजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मला मॅच देत आहोत. दोन सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये रवाना होताना पाहायला मिळतात. मंडळी नमस्कार, आपण पाहतोय जय बजरंग स्पोर्ट्स शिलार आयोजित जय बजरंग चषक 2024 क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन चालू आहे आणि या स्पर्धेच्या लीग स्टेबलच्या सगळ्या मॅचेस कंप्लीट झाल्यात आणि आता आपण फर्स्ट सेमीफायनल कडे वळत आहोत, जिथे एका बाजूने प्रकाश स्मृती धोंडावडवली बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये NR बोरपाडा बी अशी मॅच पाहायला मिळते. यानंतर तुमच्या भेटीसाठी बी स्पोर्ट्स कवाड बीच्या विपक्षामध्ये टीम जॉय 11 RCC पहारे या दोन संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल, जी सेकंड सेमीफायनल असेल. त्यानंतर या मॅचचा विनर आणि याच्या नेक्स्ट मॅचचा विनर मेगा फायनल मध्ये अर्थात या स्पर्धेची मेगा फायनलची ट्रॉफी उचलताना एक संघ पाहायला मिळेल. टॉप 4चा प्रवास आता सध्या आपण करतोय. एक सुंदर आयोजन आणि अगदी थोडाच वेळ राहिला या स्पर्धेसाठी. आपण निरोप देखील घेणार आहोत. आज निरोप समारंभ या स्पर्धेचा 4 दिवस बघता बघता स्पर्धेची कंप्लीट झाल्या. पहिल्या दिवसाची सुरुवात तीन षटकांची मॅच आहे आणि आयोजकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचते की सगळ्या मॅच आजच्या दिवसातील आपण 3च षटकांच्या खेळणार, म्हणजे ऍटलीस्ट फायनल देखील 3 षटकांची तरी झाली पाहिजे. त्यामुळे वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. बॉल तयार. पहिला बॉल ऑप्समच्या बाहेर थोडासा लो राहिला आणि त्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. गोलंदाजीवरती जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिला हाताळताना यश तांदळेला पाहतोय. पुढचा बॉल हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केलाय अगदी सरळ आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले पण चेंडूला अडवू शकले नाही. चेंडू सरळ निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता 6 धावा. आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग. थँक्यू सो मच. आमचा कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर लाभले गेले, त्यांच्या माध्यमातून आपला सन्मान्य आदरणीय विलासजी चालके साहेबांचे ते शुभागमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे आणि त्या समवेत सन्मान्य आदरणीय हनुमानजी भोईर साहेबांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ यावर शप्पा पडल्यानंतर बाउन्स खूप चांगला पाहायला मिळाला आणि त्याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती देखील होतीये. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर पाहिला तर टोटल 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये. शॉर्ट मिड ऑफचं क्षेत्ररक्षक आता तिकडे जज करतील आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपली जाईल आणि पहिला धक्का बसताना टीम धोंडावडवली बी संघाला. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी जो कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ लाभला गेला, सन्माननीय आदरणीय विलासजी चालके साहेब, महाराष्ट्र पोलीस आहे, पोलीस आणि रिटायर PSI आहेत. म्हणजे पोलीस खात्यामध्ये अनेक वर्ष त्यांनी पोलीस खात्यामध्ये सेवा करताना त्यांना पाहिलं होतं आणि त्यांचं इथे शुभागमन देखील झालंय. वेलकम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा वळतो मॅचकडे. धावसंख्या फळकावरती जर पाहिला तर 6 आकड्यावरती पहिला क्रमांकाचा धक्का जिथे अभि परतले गेले आणि त्याच्या पाठोपाठ क्रमांक 3 वरती आता बॅटिंगवर करणला पाहतोय. यश तांदळे सध्या पहिला क्रमांकाचा षटक हाताळताना आपण त्याला पाहतोय. फ्रंटलाईन गोलंदाज आहे. 3 षटकांची मॅच ज्यामध्ये पॉवर प्लेचा निर्बंध तर नाहीये. ओ यावेळेस ऑप्शनचा लाईन पकडली होती यश तांदळेने. सुरेख टप्पे ठेवले त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यश तांदळेचा जर विचार केला
तर गोलंदाजी चर्चेत असलेली चांगली लेंथ ठेवली आहे, लाईन चांगली ठेवली आणि डेव्हलप करतोय स्वतःला, इम्प्रोवायझिंग गोलंदाजी. इथे प्रहार अगदी सरळ बॅटने चेंडू येतोय सीमा रेषा बाहेर, षटकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर पाहिला गेला तर टोटल फळकावरती धावा आहेत 12 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं हाताळताना पहिला डॉट बॉल आला, तदनंतर 6 धावा आल्या, मग डॉट आला, मग विकेट, मग आणखी एक डॉट बॉल आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती करणच्या बॅटमध्ये एक देखणा स्ट्रोक पाहायला मिळाला. शेवटच्या अंतिम चेंडूवरती 6 धावा आल्या आणि षटकाराच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. प्रथमतः बॅटिंग करताना टीम प्रकाश स्मृती धोंडावडवली बी संघाच्या धावा फळकावरती 1 विकेट गमावताना 12 आकड्यावरती आहेत. गोलंदाजीवरती षटक क्रमांक दुसरं आणि गोलंदाज यश डोंगरे. पहिला बॉल घेऊन यश तयार. पहिलाच बॉल शफल केलं होतं, मन बनवलं होतं आधीच. बॅटरचा जर विचार केला तर ठाऊक होतं की बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये पूर्ण क्षेत्र खाली दिसतंय, त्यामुळे आधीच मन बनवून खेळायचा प्रयत्न केला, पण चेंडूच्या मारटपर्यंत नाही पोहोचू शकले आणि त्याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. पुढचा बॉल हलक्या गतीने लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आहे. एका सिंगल धावेकरिता आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली, ती म्हणजे टोटल 13 आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हणता येईल. आजचा दिवस या क्रिकेटचा जर पाहिला तर खूप चांगला आजचा दिवस रंगताना, जिथे सिनियर बी चे सगळे संघ दाखल झालेले आणि ज्यामध्ये क्वालिफाय होताना आपण जॉय 11 RCC पहारे संघाला पाहिलं, जे येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शन दिसतील. विपक्षामध्ये मिस स्पोर्ट्स कवाड बी संघ असेल. गोलंदाज यार पुढे टाकला होता, टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न देखील होताना आपण पाहिला आणि त्याच दरम्यान आणखी एक डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. टीम एनआर बोरपाडा संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी खूप चांगली केली आहे. दांडी गोल. बघा, याच गोष्टीची चर्चा करत होतो की एनआर बोरपाडा संघाने गोलंदाजी खूप चांगली केली आहे आणि लगेचच विकेट आलाय. फलंदाज बाद. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन. धन्यवाद. वेळ आहे आपल्याकडे तर आपण लगेचच शुभ सन्मान शाही सन्मानाकडे वळत आहोत. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्र पोलीस रिटायर PSI सन्माननीय आदरणीय विलासजी चाळके साहेब, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हा कमेंट्री बॉक्स स्टुडिओ लाभला गेला, असे गोड व्यक्तिमत्व उपस्थित आहेत आणि त्यांचं लगेचच आपण आयोजकांच्या माध्यमातून शाही सन्मान शुभ सन्मान कंप्लीट करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करेन, आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय विलासजी चाळके साहेब उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा लगेचच शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करायचा. व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय हनुमानजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत आणि आदरणीय हनुमानजी भोईर साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरनं कंप्लीट करत आहोत आपल्या आयोजकांच्या माध्यमातून. तदनंतर ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी चेंडू व्यवस्था लाभली गेली, असे दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय संतोषजी पाटील साहेब भाऊजा यांचा देखील आपण शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करणार आहोत आपल्या व्यासपीठ. मूर्ती सन्माननीय संतोषजी पाटील साहेबांचा आपण हा सन्मान कंप्लीट करत आहोत. थँक्यू सो मच. वळूयात आपण सेमीफायनल फर्स्ट पाहतोय, पहिली सेमीफायनल पाहत आहोत आणि पहिल्या सेमीफायनलचा पहिल्या डावाला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या डावामध्ये जर बघितलं षटक क्रमांक दुसरा चालू असताना धावा फळकावरती टोटल आहेत 14 आकड्यावरती. पहिल्या षटकात 12 आल्या होत्या, पण आता धावेंचा डोंगर थांबवलाय. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, तदनंतर यष्टीरक्षक चेंडूला स्टॉप करतील आणि षटक क्रमांक
दुसरं समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना प्रकाश स्मृती धोंडावडवली बी संघ आपण पहिल्या डावामध्ये पाहिलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर विकेट गमावला त्याने 2 आणि 2 विकेट गमावताना टोटल धावा फळकावरती त्याने जमावल्या त्यामध्ये टोटल 14. थोड्याशा कुठेतरी धावा कमी दिसतात कारण की ज्या पद्धतीने या खेळपट्टीने या विकेटने आज संपूर्ण भरात किंवा संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटरला ज्या पद्धतीने सपोर्ट केलाय किंवा बॅटिंग ज्या पद्धतीने या खेळपट्टीवरती चालली आहे असं म्हणावं लागेल की धावा कुठेतरी कमी दिसतात. मग या संपूर्ण या स्पर्धेमध्ये पाहिला हाय स्कोरच्या मॅचेस खूप साऱ्या पाहिल्या गेल्या ज्यामध्ये टीम आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली संघाच्या नावावरती सर्वाधिक स्कोर राहिला. त्याने धावा 81 फळकावरती जोडल्या होत्या आणि एक इंडिव्हिज्युअल अर्धशतक देखील पाहिलं होतं त्यांच्याच संघातून खेळाडूचं आणि त्याचबरोबर सर्वात लो स्कोरचा विचार केला देखील तो देखील त्यांच्याच नावावरती राहिला जिथे त्यांनी धावा फळकावरती 17 बनवलेल्या. मॅचकडे वळतोय पुन्हा एकदा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती तुम्हाला 14 दिसतात. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजीवरती गोलंदाज सुशील आले आणि पहिल्याच बॉलवरती आणि पहिल्या सेंडवरती विकेट मिळवतोय. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. नवीन बॅटर मैदानामध्ये रोहितला पाहतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आला. ओ यावर स्विंग आणि मिस डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये टीम नारा बोरपाडा संघाच्याकडनं. नारा बोरपाडा बी संघाला पाहतोय मैदानामध्ये आणि या हंगामामध्ये या संघाचा विचार केला किंवा या टीमचा विचार केला तर याआधी 3 वेळा क्वालिफाय झालेत. सो चौथ्यांदा देखील या स्पर्धेमध्ये ते क्वालिफाय झालेत आणि आता चौथी ट्रॉफी उचलण्याकडे रवाना होत आहेत. आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळेल आणि इथे देखील डॉट बॉलची समाप्ती होती आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती देखील पाहते. या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर या स्पर्धेच्या फॉर्मॅटमध्ये मागच्या संगमामध्ये टीम NR बोरपाडा ए संघाने अगदी सिनियरच्या गटामध्ये क्वालिफाय झाले होते. मेगा फायनलमध्ये त्यांनी धडक देखील दिलेली आणि त्यांच्या विपक्षामध्ये मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर संघ जो मागचाच क्वालिफायचा मॅचमध्ये पराभव झाला त्यांनी मेगा फायनलची ट्रॉफी उचलली होती. पण आता तुम्हाला इथून मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर संघ टायटल त्यांचा डिफेंड करताना दिसणार नाही. सो या हंगामामध्ये नवीन चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येईल. ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न होता पण सर राजेंद्र इशारा. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते. 1 ने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. टोटल 16 या आकड्यावरती 16 रन्स ऑन दी बोर्ड. 3 षटकांची मॅच पाहतो त्यामुळे कुठेतरी धावा कमी दिसतात डोळ्यासमोर. पण आता पर्याय देखील नाही. जे चेंडू राहिले त्याच्यावरती अटॅक केला त्याच्यावरती मोठे फटके आले तर कदाचित 25+ जरी धावसंख्या गेली तरी पण एक चांगली मजल ठरू शकते. या षटकातील चेंडूंचा खेळ कळवा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला म्हणजे 2 मोठे फटक्यांचा प्रयत्न केले जाईल का. ओ लाफ केलाय. मोठ्या फटक्याचा विचार केला जाईल का आणि तदनंतर आला मोठा फटका. सरळ निघून जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा मोठा फटका 6 धावा. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार.
सेकंड सेमीफायनल आपण पाहणार आहोत. टीम जॉय 11 RCC पहारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये मिथ स्पोर्ट्स कवाड बी संघ. स्लोवर चेंडू हाताळला होता, फ्लायटेड डिलिव्हरी आणि त्यावरती जर पाहिला गेला तर दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. 2 धावा तर बनवल्या गेल्या, तिसऱ्या धावेची देखील कॉलिंग. नॉन स्ट्रायकर एंडला कदाचित धोका होऊ शकतो आणि त्याच दरम्यान स्ट्रायकर एंडला विकेट आहे. सो 2च धावा असतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जर पाहिल्या तर धावा आहे 24. म्हणजे अर्थात आपण 25 या आकड्याचा विचार करत होतो आणि 25 धावा तुमच्या समोर पाहायला मिळतील. दुसऱ्या डावामध्ये या 25 धावा होतील की रोखल्या जातील त्याआधी आपण आमच्या टॉसबॉक्सकडे वळणार आहोत, जिथे आपण नाणेफेकीचं कौल करतोय. जॉय 11 RCC पहारे आणि विपक्षामध्ये तुम्हाला दिसेल टीम NR बोरपाडा बी संघ, माफ करा मिथ स्पोर्ट्स कवाड बी संघ. बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक. सन्माननीय विलासजी साळके साहेब, हनुमानजी भोईर साहेब यांना मी विनंती करेन की आपण आमच्या समवेत नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं आहे, जिथे आपण टॉस करतोय. चला, आपल्या समवेत आदरणीय व्यक्तिमत्व आपल्या समोर जोडले गेलेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे आमच्या टॉसबॉक्समध्ये. जॉय 11 RCC पहारे संघ आणि मिथ स्पोर्ट्स कवाड बी संघ. कॉलिंग कोण देणार आहे? ओके, जॉय 11 RCC पहारे संघाकडनं कॉलिंग अमित शेलारकर आणि जय बजरंग असे नाण्याच्या 2 बाजू आहेत. सेकंड सेमीफायनल पाहतो आणि सेकंड सेमीफायनलचा टॉस तुमच्या समोर आहे. जय बजरंग अशी कॉलिंग आणि अमित शेलारकर. अर्थात नाणेफेकीचं कौल जे आहे ते मिथ स्पोर्ट्स कवाड बी संघ वॉन होती. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. थँक्यू सो मच. कवाड संघाच्या कर्णधाराकडे जाऊयात. विकी, सर्वप्रथम काय म्हणशील, क्वालिफाय झाले आणि आता सेकंड सेमीफायनलमध्ये म्हणजेच फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी एक पायरी आता दूर आहेत, त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल आणि या संपूर्ण स्पर्धेला कशा प्रकारे एन्जॉय केलंय, कशा प्रकारे संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटलं? खरं तर बोलायचं स्पर्धा खूप चांगली आहे आणि आम्हाला खेळायला खूप मजा आली. आणि मागच्या वर्षी आम्ही या स्पर्धेमध्ये मिथ स्पोर्ट्स कवाड बी संघ सेमीफायनलमध्ये हरलेलो होतो, परंतु यावर्षी प्रयत्न असेल या चषकावर आमचं नाव करण्याचं. अगदी जर बघितलं गेलं तर नाणेफेकीचं आता कौल जिंकलेत, 3 षटकांची मॅच पाहायला मिळते. काय घेण्याचा प्रयत्न असेल? समोर पहारे संघ आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर घेतलेले डिसिजन कशा प्रकारे योग्य कराल? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू आणि समोरील संघसुद्धा चांगला आहे. आम्ही कमीत कमीपर्यंत धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्की जाऊयात पहारे संघाच्या कर्णधाराकडे. आज संपूर्ण दिवसामध्ये घेतलेली मेहनत थोडीशी कुठेतरी रंग लावली आहे. आय थिंक सो या हंगामामध्ये फर्स्ट टाइम क्वालिफाय होताना आपण टीम जॉय 11 RCC पहारे संघाला पाहतोय. सो एक्साइटमेंट लेवल कशी आहे आणि संपूर्ण संघामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे? वातावरण तर एन्जॉयचंच आहे, फक्त आम्ही खेळ दाखवतो फक्त. यावेळेस थोडंसं डिफिकल्टीज असेल कारण की समोरचा संघ थोडासा स्ट्रॉंग लेवलने अटॅक करतो. अनेकदा पाहिलं की टीम मिथ स्पोर्ट्स कवाड संघाची ताकद राहिली आहे की सुरुवातीला अटॅक करणार आणि त्यानंतर समोरच्या संघाला परास्त करणार. सो त्यांच्या विपक्षामध्ये बॅटिंग करताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 40+. नक्कीच देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. नाणेफेकीच्या कक्षामधनं रिझल्ट आलाय. टीम कवाड संघ नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि सर्वात प्रथम तर त्याने डिसाईड केले क्षेत्ररक्षण करायला इन्व्हाइट केलं जाईल बॅटिंग करण्यासाठी पहारे संघाला. ऑन गोईंग मॅचकडे वळतोय आपण. 25 धावांचं आव्हान आहे.
चला बोलूयात मॅचकडे. दोन सलामीचे बॅटर्स आपण जय आणि त्याच्या समवेत जर पाहिलं तर निकेतनला आपण पाहतो बॅटिंग वरती आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज प्रितेशला पाहिलंय आणि धावसंख्या फळकावरती पहिला 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावा फळकावरती जर पाहिला तर टोटल जाऊन पोहोचला गेला 7 आकड्यावरती. बल तयार. यावेळेस हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. पाठीमागे चेंडू अगदी वेगाने फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा इट्स नो बॉल आणि नो +4. टोटल 5 धावा मिळतील. पंजा खोलला जाईल. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती पहिलं चालू असताना 12 धावा फळकावरती आहेत. लोवा फुल टॉस होता. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये चेंडू वेगाने चालला आणि हा देखील बॉल निघून जातो सरळ चौकाराकरिता. 4 धावा. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. आणि चौकाराच्या मदतीनं टोटल धावसंख्या फळकावरती किती 16 आकड्यावरती. 12 वरती चौकाराला 16 धावा. 9 धावांची गरज आता इथून देखील भाष्य मैदानामध्ये. यानंतर मॅच तुम्हाला इन ॲक्शन दिसेल. एका बाजूने जर पाहिलं तर बी स्पोर्ट्स कव्वाड बी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये जॉय 11 RCC पहारे संघ, जो या हंगामामध्ये प्रथमतः क्वालिफाय झालेला संघ पाहायला मिळतोय. या दोन संघांच्या मध्यंतराने आपण मॅच पाहणार आहोत. सो इंटरेस्टिंग मॅच असेल. एका बाजूने कव्वाड संघ जर पाहिलं तर विजयाची झुंज देऊन मेगा फायनलमध्ये पोहोचण्यासाठी तयार आहे. दुसऱ्या बाजूने टीम पहारे संघाचा विचार केला तर मग त्यांना देखील विजय पाहिजे आहे, कारण की फर्स्ट टाइम क्वालिफाय झाले. सो त्यांच्या देखील अपेक्षा असतील की मेगा फायनलची मॅच खेळावी. पण आता त्या मॅचमध्ये कोण विनर होणार आहे पाहावं लागेल. पण चालू असलेल्या मॅचमध्ये थोडीशी रंगत वाढत चालली आहे, कारण की टीम NR बोरपाडा बी संघ हळूहळू का होईना पण विजयापर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहेत. तिसऱ्या रनासाठी रनआउटची संधी आहे आणि त्यानंतर फलंदाज बाद झालाय. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर पाहिला गेला तर पाहायला मिळत आहे टोटल 19 आकड्यावरती 25 धावांचा पाठलाग करतायत. सो विजयासाठी इथून जर बघितलं गेलं 6 धावांची गरज बाकी राहते अजून. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती 12 चेंडू 6 धावा, म्हणजे प्रति 2 चेंडूच्या पाठीमागे 1 धाव बनायची आहे आणि ॲव्हरेजचा जर विचार केला तर 3 ची सरासरी आहे. त्यामुळे फारसं डिफिकल्टीज नाही आहेत मैदानामध्ये विजयश्री प्रस्थापित करायला, कारण की ऑलमोस्ट जर आता विनिंग पर्सेंटेज पाहिले किंवा विजयाचे जर पर्सेंटेज पाहिले गेले तर ऑलमोस्ट 90 या 99% आपण म्हणू शकतो की टीम NR बोरपाडा बी संघ विजयाच्या दारामध्ये आहे. 1% लक फॅक्टरचा भाग, कारण की क्रिकेट आहे, या क्रिकेटमध्ये तो 1% देखील 100% मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. पाहावं लागेल काय घडतं. बल तयार. यावेळेस हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न. पंचांचा इशारा काय तो पाहावं लागेल. एक सिंगल धाव तर बनवली गेली. लेग बाईच्या स्वरूपामध्ये पायावरती दळला होता चेंडू आणि त्याच दरम्यान एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 20 आकड्यावरती. सो इथून 11 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. अकरा 5 इक्वेशन.
गोलंदाज तयार. ऑप्शनच्या बाहेर खूप चांगल्या पद्धतीने फ्रंट फूट ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि बॉल सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. 4. बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. वा, खूप चांगल्या पद्धतीने बजरंग finishing. चषक शेलार गावाचा. थँक्यू सो मच जी फिनिशिंग पहा. बॅटिंगच्या स्ट्रोक मध्ये जर रिप्ले तुम्ही पाहिला असाल खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला तो फटका. आता एका धावेची गरज असेल आणि इथे पहावरती चेंडू आदळला गेला. अजून प्रतीक्षा करावी लागेल एका धावेकरिता. धावसंख्या फळकावरती समांतर जाऊन पोहोचला. 24 धावा फळकावरती आहेत. म्हणजे खेळ आता जर पाहिलं तर इक्वल पोझिशनवर. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणामुळे एक धावी बनवावीच लागेल नो डाऊट. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती. हलक्या गतीने खेळून काढलं गेलंय आणि त्याच दरम्यान चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर आणि महाशला देखील विन होताना आपण पाहतोय टीम एन्आर बोरपाडा बी संघ. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे